इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरातील एका खाजगी शाळेत शिक्षकाने 7वीच्या विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली। हे प्रकरण संवेदनशील असल्याने महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या निलिमा चव्हाण आणि महिला बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी आज शाळेला भेट देत सर्व घटनेची चौकशी केली। शाळेची मुख्याध्यापक, ट्रस्टी यांची त्यांनी चौकशी केली। यावेळी शाळेच्या परवानगी संदर्भात कागदपत्र तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली। ज्या शाळेत 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाला त्या शाळेची वर्ग शिक्षण विभागाची परवानगी न घेता अनधिकृतपणे चालवले जात असल्याचे वास्तव समोर आले। शाळेला फक्त पहिलीपर्यंत शिक्षण विभागाची मान्यता आहे। दरम्यान गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मात्र यावर अजब उत्तर दिले। मनसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्या शाळेत जाऊन शाळेच्या मुख्याध्यापिका आणि ट्रस्टींना या संदर्भात जाब विचारला। गट शिक्षण अधिकाऱ्यांना पण आपण बोलवलं होतं, तर त्यांनी सांगितलं पहिलीपर्यंतच शाळेला मान्यता होती आणि त्याच्यानंतर मान्यता नव्हती तरी ह्या शाळेत मुलं होती। तर आता त्यांनी असं ठरवलंय की दुसऱ्या शाळांमध्ये मुलांना शिफ्ट करायचं। 159-60च्या दरम्यान काहीतरी आहे, 160। हां, बरोबर आहे तुमचं। आम्ही त्यांच्याकडून आता अहवाल सगळ्या शाळांचे मागून घेणार आहोत। ह्या ज्या अनधिकृत शाळांचं जे म्हणताय आपण, त्या अनधिकृत शाळा ह्या कोणत्याही वेळी कोणीही सुरू करतं। आपल्याकडे सर्व प्रशासकीय कामाचा तुम्ही सगळं बघितलं ना, तर केवळ या विषयाकडे केवळ गट शिक्षण अधिकारी हे जबाबदार नसतात। त्याच्या अधीनस्थ असलेला जो स्टाफ आहे त्यांच्याकडे सुद्धा कामाचा लोड भरपूर आहे, आवाका भरपूर आहे। आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे। आज आम्ही आता या ठीक आहे बदलापूरमध्ये आणि अंबरनाथमध्ये किंवा अंबरनाथच्या सर्व परिसरामध्ये नगरपालिका कार्यक्षेत्र, आता हे जी घटना घडली ही कोळगाव बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्रातली घटना आहे आणि अंबरनाथमध्ये सुद्धा अंबरनाथ नगरपालिका कार्यक्षेत्रात आपण गट शिक्षण अधिकारी करून ती ग्रामीण भागाचा अधिकारी आहे, पण तरी सुद्धा तालुक्याचा गट शिक्षण अधिकारी या नात्याने मला काम करून घ्यायचं। नगरपालिकेकडूनच नगरपालिकेमध्ये अधिनस्थ असलेले जे कर्मचारी आहेत, मग ते प्रशासन अधिकारी असतील, शिक्षण विभाग प्रमुख असतील किंवा केंद्र प्रमुख असतील, त्यांच्या मी मीटिंग्स घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे। त्यांच्याकडून जेव्हा जेव्हा मला माहिती अशी मिळते तेव्हा तेव्हा मी या शाळांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे आणि पाठवत आहे। संबंधित शाळेमध्ये आज आम्ही जाऊन विचारपूस केली, तर खरंच आम्हाला असं धक्कादायक समोर आलं की त्या शाळेला खरं तर पहिलीपर्यंतच मान्यता आहे, त्याच्या पुढे त्या शाळेला मान्यताच नाहीये। आणि मग अशी इल्लीगल शाळा ही नक्की चालतेच कशी, हा खूप मोठा एक प्रश्न आहे। त्याशिवाय आता त्या शिक्षकावरती पोलिसांच्या अंतर्गत जे काही गुन्हा दाखल व्हायचा आहे तो झालेला आहे। त्याची जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित सुरू आहे। आज महिला आयोगचे आलेले, त्यांनी त्यांची जी प्रोसिजर करायची होती ती त्यांनी रीतसर केलेली आहे। त्याच्यामुळे त्या दिशेने वाटचाल ही अगदी व्यवस्थित सुरू आहे। पण हे सगळं होत असताना मुख्य जो प्रश्न आहे की या असे तुम्ही जे शिक्षकही जो होता तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जसं हायर करतात तसं केलेलं होतं। मग ह्या सगळ्या गोष्टींचं जबाबदारी कोणाची आहे? संचालक काय करतात? संचालक शाळेचे फक्त फीस घेण्यापुरती आहेत? जे कोणी संबंधित संचालक असतील त्यांच्यावरती ही कार्यवाही झाली पाहिजे, त्यांनाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे, कारण शेवटी ही त्यांची जबाबदारी आहे। तुम्ही जर एक लिटरली इलिगल वर्ग चालवताय, म्हणजे त्याच्या टेरेसवरती शाळा आहे, त्याच्यावरती नगरपालिकेकडून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ऑथेंटिकेशन नाहीये, असं सगळं नसताना तुम्ही शाळा चालवतातच कसं? आणि मग ही अशी प्रकरणं तेव्हाच काहीतरी घडल्यानंतर त्या शाळेची माहिती बाहेर पडते। मग कुठेतरी बदलापूरच्या संबंधित शाळांची ही चौकशी झालीच पाहिजे। जे आम्ही मागेही म्हणत होतो की एकच शाळा नव्हे तर सगळ्याच शाळांची सखोल चौकशी, त्यांचं नक्की इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, मान्यता कुठपर्यंत आहे, व्यवस्थित आहेत की नाही, त्यांचे वॉशरूम्स कसे आहेत, सीसीटीव्ही कसे आहेत, हे वारंवार तेच मुद्दे आपल्या समोर येत आहेत। तर हे अतिशय दुर्दैवी आहे की अजूनही त्या गोष्टींमधून धडा न घेता आपण वारंवार त्याच चुका रीतसर घडत आहेत। तर हे अतिशय दुर्दैवी आहे खरंच। अधिकारी जे आहेत जतकर, त्या जतकर साहेबांची आम्ही आता भेट घेतली, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की माझ्या अखत्यारीमध्ये 430 शाळा येतात आणि त्या सर्व शाळांवरती लक्ष ठेवणं मला जमत नाहीये। कुठेतरी माझ्याबरोबर काम करणारे जे अधिकारी आहेत ते कमी आहेत आणि त्यांची भरती होणं किंवा ते असणं बरोबर फार गरजेचं आहे। पण मुद्दा परत तोच येतो की पूर्ण बदलापूर शहर जे
पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये गाजलं त्या प्रकरणामुळे त्यानंतर ही गोष्ट परत शाळेमध्ये होते. तर ही कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही आता त्या शाळेमध्ये गेलो त्यावेळेला आम्हाला असं समजलं की त्या शाळेत म्हणजे जतकर साहेब स्वतःच बोललेत की त्या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच मान्यता आहे. मग पालकांनी पण समजून घेणं गरजेचं आहे की नक्की ती शाळा कितवीपर्यंत आहे, किंवा आपण ज्यावेळेला आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकतो तर आपला मुलगा त्या शाळेमध्ये सुरक्षित असेल की नसेल, किंवा ती शाळेला खरोखर मान्यता आहे की नाही, हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेला मागचं प्रकरण झालं त्यावेळेला कुठेतरी नियमावली शिक्षण विभागाकडनं आलेली होती. ती नियमावलीचं कुठेही पालन आम्हाला त्या शाळेमध्ये दिसलं नाही. सीसीटीव्ही कॅमेरे असतील, मुलींसाठी शौचालय जे आहेत ते स्वच्छतागृह आहे ते असेल, हे कुठेही म्हणजे एका शाळेमध्ये जर 3-3 शाळेचे विद्यार्थी जर टॉयलेटसाठी येत असतील तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे प्रकार बदलापूरमध्ये व्हायला लागले. तर माझी पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलाला ज्यावेळेला शाळेमध्ये टाकतोय तर फक्त त्याला शाळेमध्ये टाकायचं तिथे आणि नंतर आपण आपल्या कामाला लागायचं असं करू नका. तर शाळेची नक्की तुम्ही पूर्ण माहिती घ्या की ते शाळेला मान्यता कितवीपर्यंत आहे. आणि हा जो काही प्रकार झालेला आहे हा खरोखर खूप प्रकार निंदनीय आणि पुन्हा बदलापूर शहराचं नाव जे आहे ते कुठेतरी त्याला गालबोट लागायचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे आणि त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी जतकर साहेबांना विनंती आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर मी अनधिकृत शाळांची लिस्ट जाहीर करणार आहे. तर ती ज्यावेळेला लिस्ट येईल त्यावेळेला पालकांनी बघावं आणि आपल्या मुलांना त्या शाळेमध्ये टाकताना पुन्हा विचार करावा.